वसईमध्ये वॉर्ड क्रमांक 67 मध्ये ठाकरे बंधूंमध्ये मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता। या वॉर्डमध्ये मनसे ठाकरे सेना दोन्ही पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज छाननीच्या प्रक्रियेनंतर मुंबई पालिकेची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये आता युती होऊ शकत नाही, युती करणं म्हणजे फोडाफोडीला सुरुवात। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया, युती तोडण्यासाठी भाजप जबाबदार, शिरसाटांचा आरोप। राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष असल्याचं विसरलेत, विधानसभा अध्यक्षांनी राजकीय कार्यक्रमात सहभागी व्हायचं नसतं, राऊतांची टीका। तर विधानसभा अध्यक्ष विरोधी उमेदवारांना धमक्या देतात, राऊतांचा आरोप। संजय राऊतांनी मला माझी जबाबदारी शिकवू नये, त्यांनी आधी एक जबाबदार नागरिकाची शिकवणूक घ्यावी आणि मग बोलावं, राहुल नार्वेकर यांचा पलटवार। 3 तारखेला वरळी डोम मध्ये संध्याकाळी 6 वाजता महायुतीची पहिली जाहीर सभा होणार। सभेला फडणवीस, शिंदेसह इतर महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार। केडीएमसी निवडणुकीमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांचा मुलगा बिनविरोध विजयी। राजेश मोरेंचा मुलगा हर्षल मोरेच्या विरोधातील उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे हर्षल मोरे विजयी। अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले मनसेचे 2 उमेदवार गायब। उमेदवारांचा 24 तासापासून संपर्क होत नसल्याची माहिती। निवडणूक बिनविरोध करण्यासाठी उमेदवारांचं अपहरण केल्याचा संशय विद्यार्थी सेनेकडून व्यक्त। मनसेकडून प्रभाग क्रमांक 177 मध्ये गुजराती उमेदवार। प्रभाग क्रमांक 177 मध्ये हेमाली भन्साळी यांना उमेदवारी। हेमाली भन्साळी यांना राज ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या शीतल शेठ देवरुखकरांचा राजीनामा। शीतल शेठ देवरुखकरांचा रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश। प्रभाग 51 मधून शीतल शेठ देवरुखकर होत्या इच्छुक, पक्षाकडून जागा पवारांच्या राष्ट्रवादीला गेल्यामुळे नाराजी। भाजपच्या माजी खासदार पूनम महाजन यांच्यावर नवी जबाबदारी। पूनम महाजन यांची वसई विरार पालिकेच्या मुख्य निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती। पूनम महाजन पुन्हा एकदा भाजपच्या मुख्य प्रवाहात। संभाजीनगर पालिका निवडणुकीत भाजपपुढे बंडखोर अपक्षांचं संकट। भाजपमधील 69 बंडखोरांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरले। बंडखोरांची मनधरणी करण्याचे भाजपचे प्रयत्न, तर शिंदे सेनेमधून 18, अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून 13 जणांचे अर्ज। नागपुरात माजी महापौर अर्चना डेहनकर यांच्या घरीच पाहायला मिळाला भाजपमधील बंडखोरीचा परिणाम। प्रभाग 17 मध्ये काँग्रेसमधून आलेल्या मनोज साबळेंना उमेदवारी दिल्यामुळे भाजपच्या विनायक डेहनकर यांच्याकडून बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल। अर्चना डेहनकर नागपुरातच माहेरी जाऊन भाजपचा प्रचार करणार। माझ्या उमेदवारीमुळे अर्चना डेहनकरांना त्रास होत होता, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी त्यांनी सांगितलं होतं, विनायक डेहनकर यांची प्रतिक्रिया। तर पक्षाने अन्याय केल्याची विनायक डेहनकर यांची भावना। अर्चना डेहनकर आणि विनायक डेहनकर दोघेही निष्ठावान कार्यकर्ते। विनायक डेहनकर यांच्यासोबत चर्चा करणार, त्यांच्याशी चर्चा केल्यावर मार्ग निघेल, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। अहिल्यानगरमध्ये शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का। शिंदेच्या शिवसेनेच्या 5 उमेदवारांचे अर्ज बाद। एबी फॉर्ममध्ये चुकीची स्वाक्षरी, एबी फॉर्ममध्ये खाडाखोड अशा अनेक त्रुटी आढळल्यामुळे अर्ज बाद। साताऱ्यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या हजारो विद्यार्थ्यांना साहित्य संमेलनासाठी उपस्थित राहण्याचं फरमान। साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रणच नसल्याची शरद पवारांच्या कार्यालयाची माहिती। 2 वेळा निमंत्रणासाठी गेलो पण भेट होऊ शकली नसल्याचं संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांची माहिती। रवींद्र चव्हाण वसई विरार महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फोडणार। वसईच्या वायएमसी मैदानावर आज दुपारी 4 वाजता रवींद्र चव्हाणांचा मेळावा। भाजप कार्यकर्त्यांना मेळाव्यामधून मार्गदर्शन करणार। मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीमध्ये एकाच घरातून एकापेक्षा जास्त उमेदवारी देण्याची परंपरा कायम। 4 पती पत्नींच्या जोड्या निवडणुकीच्या मैदानामध्ये। पूजा पवार, आस्तिक म्हात्रेंना ठाकरेंच्या सेनेकडनं, तर ममता म्हात्रेंना शिंदेच्या शिवसेनेकडनं उमेदवारी। अहिल्यानगरमध्ये अर्ज छाननीच्या दरम्यान हाय व्होल्टेज ड्रामा। अपक्ष उमेदवार आदेश जाधव यांच्याकडनं भाजपचे अधिकृत उमेदवार दत्ता गाडळकर यांच्या अर्जावर हरकती। मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्वांचे अर्ज वैध ठरवले।